बातमी आहे मुंबईतली। मुंबईच्या वांद्रे परिसरातल्या प्रसिद्ध ताजलँड या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलच्या 19व्या मजल्यावरून उडी मारून एका कॉलेज तरुणानं आत्महत्या केली। अर्जुन भारद्वाज असा आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे। तो मूळचा बंगळुरूचा रहिवासी असून त्याचे वडील हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत। ड्रग्सच्या व्यसनाला कंटाळल्यामुळे जीवन संपत असल्याचं आत्महत्या करणाऱ्या तरुणानं सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलंय। दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी तरुणानं मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हॉटेलच्या रूमची खिडकी तोडून उडी मारली। आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या रक्तात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा अंश आढळला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रे जी आहे तिचा आज शेवटचा दिवस आहे। पनवेल या संघर्ष यात्रेचा या ठिकाणी समारोप होणार आहे। दरम्यान काल संघर्ष यात्रा पंढरपुरात पोहोचली। यावेळी नेत्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेत सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी देण्याचं साकडं घातलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह जोगेंद्र कपाड आणि इतर नेते जे होते ते मंदिरापर्यंत चालत जात त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं। गोतेला जन्मठेप दिली जात असताना शेतकरी आत्महत्येबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका संतापजनक असल्याची टीका अजित पवार यांनी केली। तर खासदार राजू शेट्टी यांना सत्तेची ऊब मिळत असल्यानं शेतकऱ्याचा विसर पडलाय अशी टीका विखे पाटील यांनी केली। शेतकरी आत्महत्या केल्यानंतर कुणाला जबाबदार धरायचं अशा प्रकारचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री विचारतात किंवा कर्जमाफी जर केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही अशा पद्धतीनं हमी मागताय। खरोखरीच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। दोन सख्या भावांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रात्री साताऱ्यातील वडगाव हवेलीमध्ये घडली। साताऱ्यातील कराड तालुक्यातील वडगाव हवेलीमध्ये जगन्नाथ शिंदे आणि विजय शिंदे या उच्च शिक्षित असलेल्या शेतकऱ्यांनी कराडमधील 2 बँकांची एकूण 60 लाख रुपये कर्ज घेतलं होतं। मात्र शेती आणि व्यवसायातील तोट्यामुळे चव्हाण कुटुंब गेले अनेक दिवस अडचणीत होतं। तसंच मार्चेंटमुळे बँकांचा वाढता वसुलीचा तगादा सहन न झाल्यानं विजय चव्हाण यांनी विद्यानगर कराड इथे विष पिऊन आत्महत्या केली आणि ही घटना वडगावमध्ये त्यांचे मोठे बंधू असलेले जगन्नाथ चव्हाण यांना समजल्यानंतर त्यांनीही कराड ओगलेवाडी रेल्वे रुळावर आत्महत्या केली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेनंतर आता आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीपासून ते आसूड यात्रा काढणार आहेत। सीएम टू पीएम, देवेंद्र ते नरेंद्र अशी ही आसूड यात्रा असणार आहे। तर आतापर्यंत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जोडेमारो आंदोलन केलं, आता काही मंत्र्यांच्या विरोधात करावं लागेल असा इशारा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला। ते अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयनं आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय। एसबीआयनं बेस रेटमध्ये 0.15% कपात केली, त्यामुळे एसबीआयच्या कर्जाचा बेस रेट आता 9.25 वरून 9.10% झालाय। बेस रेट कमी केल्यानं कर्जांच्या व्याजात कपात होऊन कर्ज स्वस्त होईल। एसबीआयचे नवे व्याजदर 1 एप्रिलपासून लागू करण्यात आलेत। एसबीआयच्या बेस रेटमध्ये घट करण्याचा फायदा बँकांच्या जुन्या ग्राहकांना मिळेल। बेस रेट स्वस्त झाल्यानं ग्राहकांचा होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन इत्यादींवरील व्याज दर कमी होतील। मेट्रो 2 आणि मेट्रो 7च्या विस्तारानंतर आता मेट्रो 4चा विस्तार होणार आहे। राज्य सरकारनं ही घोषणा केली। यामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडच्या नागरिकांना थेट सीएसटी पर्यंत मेट्रोनं प्रवास करणं शक्य होणार आहे। बहुचर्चित वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासारवडवली या मेट्रो 4चा पल्ला वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। प्रकल्पाचा मूळ खर्च सुमारे 14,500 कोटी होता। मार्ग वाढवल्यानं खर्च आणखी 5,000 कोटी रुपयांनी वाढणार आहे, पण ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल। उद्धव ठाकरेंनी 6 एप्रिलला मातोश्रीवर शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत उद्धव ठाकरे खांदेपालट करण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण शिवसेना आमदार मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी सेना आमदारांशी फोनवरून चर्चा करून मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदारांना थोडी कळ सोसण्याचं आवाहन केलं होतं। तेव्हापासून उद्धव ठाकरे काही नवीन चेहऱ्यांना मंत्री म्हणून संधी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं जाहीर केलेल्या शिक्षण संस्थांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्राच्या 6 संस्थांना स्थान मिळाले। केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं पहिल्या 50 शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली, ज्यात मुंबई IIT 3ऱ्या स्थानावर तर पुणे विद्यापीठाचा 18वा क्रमांक आहे। याशिवाय पुण्याचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन, मुंबईचं होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थांचाही समावेश आहे।
शेतकरी संपासंदर्भात अहमदनगरच्या पुणतांब्यात आयोजित ग्रामसभेला काल सुरुवात झाली। शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संपाचा हत्यार उपसला। येत्या 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला। या संदर्भात या विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। नगर, औरंगाबादसह राज्यभरातील शेतकरी या ग्रामसभेसाठी पुणतांब्यात पोहोचले होते। दरम्यान शेतमालाला योग्य भाव द्या, अन्यथा शेतमाल विकणार नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला। नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला। निफाड तालुक्यातल्या तारुखेडला या गावात ही घटना घडली। गुड्डी अशोक हाडगे असं या मृत मुलीचं नाव असून ती अवघी 5 वर्षांची होती। रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली। नाशिक शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यासह तिघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। कांदे यांच्या विरोधात उमा जाखडी या महिलेनं तक्रार केली होती। जाखडी यांचे पती अजय यांनी कांदेंकडून 30 लाख रुपये व्याजानं घेतले होते। मूळ रक्कम परत देण्याबरोबरच जाखडे यांनी व्याजाचे 1 लाख रुपये परत मागितले। मात्र अजय जाखडे यांनी महात्मानगर मैदानाजवळ चर्चेसाठी बोलावून त्यांचं अपहरण केल्याचा आरोप उमा जाखडे यांनी केला। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली तर कांदे आणि इतर सहकारी फरार झालेत। संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवणाऱ्या डेप्युटी चीफ पायलट अमोल यादव यांनी स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा गाठला। कारण विमान निर्मितीच्या कारखान्यासाठी राज्य सरकारनं अमोल यादव यांना पालघरमध्ये 157 एकर जागा देण्याचं कबूल केलंय। अमोल यादव यांच्या विमान कारखान्याला MIDC अंतर्गत जागा देण्याचा निर्णय मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे भारतीय बनावटीचं 19 सीटर विमान बनवण्याचं अमोल यादव यांचं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे। नोटबंदीनंतर 1,36,00,000च्या बनावट नोटांसह पकडला गेलेला नाशिक राष्ट्रवादीचा पदाधिकारी छबू नागरेचा जामीन मंजूर झाला। चार्जशीट दाखल झाल्यानंतर 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर छबूची सुटका झाली। छबूला जामीन मिळाला असला तरी आडगाव पोलिसांच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर तसंच न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास त्याला बंदी घालण्यात आली आहे। नोटबंदीनंतर डिसेंबर महिन्यात झालेल्या नाकाबंदी दरम्यान 1,36,00,000ची बेहिशेबी रक्कम घेऊन जाताना छबू आणि त्याच्या 11 साथीदारांना अटक करण्यात आली होती। नाशिकच्या भोसरा मिलिटरी स्कूलच्या मैदानावर शिवकालीन युद्धकला आणि मैदानी खेळांचा थरार अनुभवायला मिळाला। कोल्हापूरच्या सर्वोदय संस्थेच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, लाठीकाठी यासह चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। मुलांच्या बरोबरीनंच मुलींनीही या मर्दानी कला सादर केल्या।